नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगेन्द्रमथस्य शिशुं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिशुं तन्त्रोटकं वार्तिकारमन्यां तस्मद्गुं सन्ततमां श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ अवधूत चिंतन परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। शक्तिपात मार्गातला हा समाधीच्या नंतर जाणारा जो ज्ञानानुभव आहे तो 7 प्रकारे विभागला गेलेला आहे। 7 भूमिका आहेत त्याच्या। या 7 भूमिका मिळून आपण आतापर्यंत सगळ्या भूमिकांना स्पर्श केलेला आहे। पहिली जी भूमिका आहे ती शुभेच्छा, दुसरी भूमिका आहे विचारणा, तिसरी भूमिका आहे तनुमानुसार, चौथी भूमिका आहे सत्वापत्ती, पाचवी भूमिका आहे असंसक्ती, 6वी भूमिका आहे पदार्थ भावी आणि आता ही जी 7वी भूमिका आपली चाललेली असून ही सूर्यगा या ज्या भूमिका आहेत त्या ज्ञानाच्या भूमिका आहेत। त्या भूमिकांमध्ये असलेला जो साधक असतो, जो महात्मा असतो, जो योगी असतो, तो आत्मानंदात ब्रह्मानंदात जुळत असतो। आता विशेषतः आपला हा 7व्या भूमिकेचा विचार चाललेला आहे। ही 7वी भूमिका म्हणजे हिमालयातलं शिखर आहे।
जसं एव्हरेस्ट शिखर हे सगळ्यात उंच शिखर आहे पर्वतातलं, त्याप्रमाणे ज्ञान भूमिकेतली ही सगळ्यात उंच भूमिका आहे. काल आपण असं पाहिलं की या सगळ्या भूमिका प्राप्त करण्यासाठी जी साधना समाधीपर्यंत आहे ती अखंड करायला पाहिजे. चित्त मन बुद्धी अंतःकरण आपलं शुद्ध व्हायला पाहिजे. सगळे संस्कार विकार नष्ट व्हायला पाहिजे. आणि नंतर मग शुभेच्छा विचारणा वगैरे या सगळ्या भूमिका येतात. ही जी तुरिका नावाची भूमिका आहे इथं काल आपण वर्णन पाहत होतो. वशिष्ठ महामुनी यांनी या भूमिकेबद्दल काल सांगितलं आपल्याला. अद्यैव मरणं वा अस्तु कल्पकोटिले अथवा यज्ञा कलंकम नाप्नोति हेम पंकम गतं यथा. या श्लोकामध्ये काल आपण असं पाहिलं की हा जो महायोगी सातव्या भूमिकेमध्ये तुर्यगा भूमिकेत असतो, तुर्या स्थितीत असतो. ही तुर्या स्थिती आपल्यामध्ये पण आहे बरं, कारण आत्मा आपल्या देहात आहे, तर मग त्याचीच बाजूला असलेली ही जी तुर्यावस्था आहे ती आपल्या देहातही आहे. तेव्हा हे उगाच कुठलं तरी काहीतरी काल्पनिक आपल्याला सांगून राहिले असं नाहीये. या सगळ्या भूमिकांमधून आपल्याला जाताना आपल्याकडे जाताना ह्या सगळ्या भूमिका आपल्याला उलगडाव्याच लागतील. तेव्हा आपल्या देहामध्ये हे सगळं घडतं आणि आपल्या देहामध्ये हे सगळं घडत असल्यामुळे हा कल्पनेचा विषय नाही, हा अनुभवगम्य विषय आहे, अनुभवाचा विषय आहे. म्हणून साधकांनी या बाबतीत भिड्याचं काही कारण नाही. आता आपली साधना कमकुवत आहे. पूर्वजन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्यावर अनेक प्रकारचे संस्कार विकार झाले, आपण वेगळ्या स्थितीतून आलो. हे जरी खरं असलं तरी शक्ती इतकी महाबलवान आहे की आपल्या या सगळ्या संस्कार विकारांना आणि सगळ्या बाहेरच्या आवरणांना ती नष्ट करते. केली पाहिजे साधना नित्यवस. तेव्हा हा जो तुर्यगा अवस्थेतला महायोगी आहे, ज्ञानी आहे, तो मरणाची त्याला कधीच भीती वाटत नाही. त्याने सगळं अज्ञान नष्ट केलेलं, मागच्या भूमिकेने त्याचं अज्ञान दिलेले, म्हणजे तो पूर्णतः ज्ञानी आहे, अज्ञान नष्ट झालेले. आणि भीती ही गोष्ट अज्ञानाने येते. त्याच्या अंतःकरणामध्ये अज्ञान असेल त्याला हे विकार होणारच. म्हणून अज्ञान नष्ट करणं हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे शक्तीचं. आणि ते कार्य करण्यासाठी शक्तीला वाव दिला पाहिजे, विसरले केली. तेव्हा हा जो महायोगी आहे तुर्या अवस्थेमध्ये, तुर्यगा अवस्थेमध्ये, तो याची चिंता करत नाही की आता मरण येऊन येतं आणखी कोटी वर्ष येऊ. कलंकम नापनोती तज्ञ हा कलंकम नापनोती. हा तज्ञ आहे म्हणजे ते जाणणार आहे, हे आत्मतत्व प्रत्यक्षपणे जाणून घेतलेलं आहे की मुळात त्याचा अनुभव तो घेतोय. त्यामुळे त्याला त्या मरणाची कल्पनाही देतात. पण देहाचं भान जिथे गेलेले तिथे मरणाची काहीच. आपल्याला देहभान आहे, देहाची जाणीव आहे, देहाचं ज्ञान आहे आणि म्हणून मरणाची भीती आहे. कारण हा आपला खाता पिता बोलता चालता साध्य निघून जाईल वगैरे मरणाने, ही भीती आपल्याला सारखी असते.
अरे या तुरुंग्या अवस्थेमध्ये त्याचं सगळं बाह्य शरीर जे आहे ते आता त्याला अर्थ सुद्धा नाही, त्याचं भान नाही त्याला. खरं मागच्याच भूमिकेमध्ये गेलेले त्याचे पदार्थ भावनी ही जी भूमिका आहे त्याची, त्या भूमिकेमध्ये त्याचं भान गेलेलं आहे. आणि या भूमिकेमध्ये तो निव्वळ आता ब्रह्म स्वरूपात आहे. मग त्याला मरणाची, आता मरणाची का, उद्या मरणाची का, कोट्यावधी वर्षांनी मरणाची का भीती शिवाय त्याला कुठलाही कलंक लागत नाही. कारण ज्याप्रमाणे सोन्याला चिखलामध्ये किती वर्ष पडलं ते तरी ज्याप्रमाणे त्याला गंध लागत नाही, त्याप्रमाणे हा महात्मा या जगात राहतो, परंतु या जगाचे जे वाईट स्पर्श आहे ते स्पर्शच त्याला होत नाही. त्याला कलंक लागेल कसा? तेव्हा देहात राहून देहातीत असतो, अशा प्रकारचा देहातीत अवस्थेमधला हा योगी आहे. जीवनमुक्ती त्याच्या अगोदरची अवस्था आहे. जिवंत असताना मुक्त झालेला असतो आणि विदेह मुक्त म्हणजे देहात राहूनच तो देहरहित झालेला असतो. ही अति आनंदाची गोष्ट आहे. पुढे आता एक दुसरा शोध सांगतात, विशिष्ट विशिष्ट आहे का हा कसा असतो बघा. तनु त्यजतु वा, तनु त्यजति वा काश्यम, तनु त्यजति वा काश्यम स्वपश्च गृहे अथवा स्वपश्च गृहे अथवा ज्ञान संप्राप्ति समये मुक्त वसौ विगताशयाः, ज्ञान संप्राप्ति समये मुक्त वसौ विगताशयाः. हा महत्वाचा विचार ऋषींनी आपल्याला सांगितलेला आहे. ऋषी म्हणतात, त्याचा देह काशी क्षेत्रात पडो अथवा एखाद्या चांगल्याच्या पापी माणसाच्या घरात पडो, तीर्थ क्षेत्रात पडो, नाहीतर कुठल्या तरी घाण अशा स्थानी पडो, त्याला काही त्याचा बाधा नाही. कारण त्याला देहाचं भानच नाही. त्याच्या देहामध्ये तो राहतो खरा, परंतु देहाचं त्याला भान नाही, स्मरण नाही, आठवण नाही, ज्ञान नाही. म्हणून हा देह कुठे जाईना. आता त्या देहाला मरण्यासाठी पवित्र जागा पाहिजे असं काही नाही. आपल्याला मात्र पाहिजे, कारण आपल्याला देहाचं भान आहे, देहाचं आकर्षण आहे, देहाबद्दल प्रेम आहे, आसक्ती आहे. त्यामुळे आपल्याला या देहाचा मरत असताना सुद्धा चांगल्या ठिकाणी मरण यावं अशी इच्छा असते मरणाऱ्यांची. परंतु या महात्म्याला त्याची काही गरज नाही. आता तो म्हणतो, तुझ्याकडे माझा देह ज्ञानम संप्राप्ती समय का म्हटलं पहिला शरण असं आहे, तनु त्यजन्तु वा काशीम, काशीमध्ये त्याचा देह आहे. हा श्रुतश्च गृहे म्हणजे चालणाऱ्याच्या घरात पडो. श्रुतश्च ज्ञानम संप्राप्ती समय, ज्ञान प्राप्त करताना मुक्तो असो विगताशयः, तो ज्या वेळेला त्याला ज्ञान प्राप्त होतं, आपले ज्ञान त्याच वेळेला तो मुक्त झालेला असतो.
देहमुक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती आहे. देहाचा संग सुटणं, देहाची आसक्ती सुटणं, देहाचा भाव सुटणं, देहाचे स्मरण सुटणं, हा सगळ्यात वरचा भाव आहे मोक्षाचा. तेव्हा देहभाव सुटला तर मग त्याला जन्ममरण कुठला लागत नाही. या देहभावामुळेच आपल्याला जन्म आणि मरणाची प्रक्रिया घडते. परंतु याला देहभावच राहत नाही, देह सुटलेला आहे, देहाची संगतीच नाही त्याला. बघा, सत्संगतीने त्याला मोठे पण होत नाही अथवा असंच संगतीने त्याची हानी होत नाही. आता कसली आली संगती? त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक जमतात, कारण त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक गर्दी करतात. कारण त्याच्या एखाद्या शब्दाने एखाद्याचा खूप मोठा फायदा झालेला असतो. त्यामुळे अशा सत्पुरुषांचं दर्शन घेण्यासाठी कुठून कुठून लोक येतात. कारण आता तुम्ही आपल्या शिर्डीला जाऊन बघा, शिर्डीला येणारे भारतातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून नाही, परदेशात गेले लोक येतात शिर्डीला. तेव्हा अशा महात्म्याचं दर्शन घेण्यासाठी कुठून कुठून लोक येतात. प्रेताला ज्याप्रमाणे पुष्पमाला घातली काय, अन्न घातली काय, जशी त्या प्रेताला काही खर्च केला. पुष्कळ गरीब माणसं मरतात, त्यांना कोणी होतं का? श्रीमंत माणसाच्या प्रेताला खूप मुलं काय 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 सुरू होतं. त्याला बँड पण नव्हता. अरे आता बँड ऐकतो का त्या वेळेला? जे उपचार त्याच्या जीवन म्हणून करता आले नाही, पण ते आता तुम्ही नंतर करतात. म्हणून माणसांमध्ये ही समज नाही अजून आलेली की मेलेल्या माणसाला किती चांगल्या पद्धतीने सजवा आणि चांगली मिरवणूक काढा आणि लाखो लोक बोलवा आणि त्याची अगदी छान संगीत अशी मिरवणूक काढा, ते करा. म्हणून त्याला जसा उपयोग नाहीये. चंदनाचा मोठा सोहळा केला. सोहळा म्हणजे चंदन उगावून लावलं त्याच्या अंगाला, काय वास येणार त्याला? अत्तराने काय नाना प्रकाराने सुगंधी त्याला स्नान घातलं, भारी भारी कपडे घातले, त्याला काय उपयोग आहे का त्याचा? ही जे जिवंत आहेत त्यांची हौस आहे, त्यांच्या हौशीसाठी त्याला ते घालत. त्याला स्वतःला काय होतं? तेव्हा हा ध्यान भूमिकेतला जो योगी महात्मा आहे तो जिवंतपणीच अशा तऱ्हेनं देहातीत झालेला आहे, देह शून्य झालेला आहे. मग त्याला कोणी काही भेट दिली किंवा काय दिलं किंवा काही खाऊ घातलं किंवा काय केलं, त्याला त्याचा काही बोध नाही, ज्ञान नाही, समज नाही. तो त्या गोष्टीकडे कधी लक्षही देत नाही. तेव्हा तुझ्या अवस्थेमध्ये शुभ अशुभाचा संपूर्ण विसर पडलेला आहे. त्याला हे शुभ आहे का हे अशुभ आहे ही गोष्ट त्याला कळतच नाही. गोष्टी अवस्था आहे. जीवनमुक्त पुरुषाला ज्या समयी आत्मज्ञान प्राप्त झाले, ज्या वेळेला त्याला आत्मज्ञान होतं त्या समयी तो सर्व प्रकारे मुक्त होऊन जातो. जसा आत्मा मुक्त आहे, आपल्या देहात आत्मा आहे, परंतु आपल्या देहामध्ये असलेला हा आत्मराज कुठल्याही बंधनात नाही. या देहाचंही बंधन नाही त्याला. तसा आमच्या देहात त्याला ठेवलेले, तुम्ही ठेवलेले कोण?
आत्म्याला तुम्ही कसं कुठे ठेवता? अरे तो स्वतः सगळीकडे असल्यामुळे तोच राहतो, त्याच्या भोवती शरीर तयार होत. तुम्ही बघा गर्भाशयामध्ये ते आत्मतत्व आहे, चैतन्य आहे त्या देहामध्ये, ते त्या चैतन्याच्या भोवती तो गर्भ तयार होतो. आत्मा आणून तिथे बसवावा लागत नाही. तेव्हा त्याच्या सगळ्या बंधनांना मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला, बंधन सुटली त्याची, त्याला तो मोकळा झाला. आत्मा जसा मुक्त आहे तसा त्याच्या कामना वासना सगळ्या नष्ट झालेल्या, विलीन झालेल्या. पुन्हा आता त्याला त्या कामना वासना इच्छांची आता गरजच राहिली नाही, त्यामुळे त्या प्रगतच होत नाही. त्याचा मनाचा कधीच लय झालाय, मागच्याच भूमिकेने लय झालेला आहे. आता तर त्या मनाचा पुढे पत्ताच नाही राहिला. अवस्थेमध्ये तर मन कुठे गेलं कोणास ठाऊक, मन होतं की नाही अशी स्थिती आली त्याला. आणि आता तुम्ही किती त्याला, तो आता देहात तर आहे, आणि त्याला तुम्ही किती मनावर आणण्याचा प्रयत्न केला, त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला, तरी तो जागा होत नाही. कारण ते मन तुम्हाला काय ओढून त्याच्या देहात आणता येईल का? म्हणून तो मनविरहित आहे. ज्ञान प्राप्ती झाल्याने त्याचे आशा पाश तुटून गेलेले आहे. सगळ्या आशा कामना वासना सगळ्या गेल्या. सूर्य उगवल्यानंतर सूर्याच्या अंतर्बाह्य स्थितीमुळे जसं तेजस भरलेलं असतं, सूर्याच्या ठिकाणी जसं अंतर्बाह्य तेज भरलेलं आहे, प्रकाश भरलेला असतो, त्याप्रमाणे या महात्म्याच्या अंतर्बाह्य स्वरूपात ते आत्मतेज भरलेले आहे, ते ब्रह्मतेज भरलेले आहे, ते ब्रह्माचा प्रकाश भरलेला आहे. प्रकाशमय जीवन आहे, चैतन्यमय प्रकाश आहे हा. त्या चैतन्यमय प्रकाशामध्येच तो राहतो, अंतर्बाह्य ते भरलेले. सगळी इंद्रिय, कान आहे, डोळे आहे, जीभ आहे, सगळे नाक आहे, सगळे देह आहे. आणि तो देह चलन वलन करणारा आहे, पुन्हा खातो पितो, त्याला खाऊ आला होतो मात्र या अवस्थेमध्ये. कान आहे, नाक आहे, डोळे आहेत, सगळे आहे, परंतु तो म्हणतो मला कान नाही, मला डोळे नाही, मला नाक नाही, मला तोंड नाही. कारण देव भावात गेलाय दादा. ही अवस्था विचित्र अशी अवस्था आहे, देहात आहे. पण देहाचं भान गेल्यामुळे, देहच नष्ट झाल्यामुळे त्याला असं वाटतं की मला देहच नाही, मी विदेही आहे. त्यामुळे देह नसला तर मग त्याची इंद्रिय कुठे राहते? देहभावच नाही, देहाचं स्मरण नाही, देहच नाही म्हणतो, मग त्या देहाची इंद्रियाला असते कुठून? म्हणून कान रहित आहे, नेत्र रहित आहे, इंद्रियांचा मुद्दाम उपयोग कथा करत नाही तो असले तरी. त्याला माहिती नाही मला नाक आहे, तोंड आहे, कान आहे, देहच नाही असं त्याला विस्मरण झालेलं देहाचं, तर मग ह्या बाकी इंद्रियांचं स्मरण कुठं होणार त्याला? म्हणून इंद्रियांचा उपयोग नाही. म्हणून अशा या तुर्यदा अवस्थेत असलेल्या महात्म्याला जगवण्यासाठी त्याच्या सेवकांना रात्रंदिवस पहारा द्यावा लागतो. तसा पहारा किंवा तशा प्रकारची काळजी जर त्याची घेतली नाही तर तो त्या देहातही राहणार नाही, तो देह नष्ट होऊन जाईल त्याचा. ही स्थिती शिवाचा गजानन महाराजांची आहे.
किंवा अनेक असे पूर्वी बातमी होऊन गेले, तर त्यांना त्या अवस्थेमध्ये जगवावा लागतो, त्याचा देह टिकवावा लागतो, इतरांना तो देह टिकवावा लागतो. त्याला त्या देहाची पर्वा नाही आता, परंतु तो इतरांसाठी उपयोगाला यावा म्हणून त्या देहाची काळजी इतरांना घ्यावी लागते. त्याला आता कशाचाही संग नाही, फक्त आत्म्याचा संग आहे. आत्मसंगाशिवाय ब्रह्मसंगाशिवाय दुसरा संग नाही, केवळ आत्म्यामध्ये ज्ञान प्राप्ती झाल्याबरोबर असा महात्मा पूर्णपणे ज्ञान स्वरूप होऊन जातो, आत्मस्वरूप होऊन जातो. त्याला पापभूमी आहे का पुण्यभूमी आहे याची कुठलीही जाणीव नाही. भगवद्गीतेतले वचन बघा, आत्मानं सर्वभूतेषु सर्वभूतानि चात्मनि. म्हणजे काय भगवान अर्जुनाला सांगताय, अरे अर्जुना, आत्मानं सर्वभूतेषु, माझ्या आत्म्यामध्ये सगळे प्राणी आहेत, हे सगळं जे जीवन आहे माझ्या आत्म्यात आहे आणि आपल्या आत्म्यात आहे. बरं, एका भगवान श्रीकृष्णाच्या आत्म्यात होतं असं नाही, आत्मा तोच आत्मा आपल्या देहातही आहे. जो भगवान श्रीकृष्णांच्या देहात आहे तोच आत्मा आपल्याही देहात आहे. तेव्हा हे सगळं जगत, हे सगळे प्राणी आमच्या आत्म्यात असतात, पण आत्म्यामुळेच आत्म्यातूनच त्यांना चैतन्य मिळत असते. तेव्हा आत्मानं सर्वभूतेषु सर्वभूतानि च आत्मनि, आणि सगळ्या प्राण्यांना माझाच आत्मा, माझे चैतन्य आहे. सगळे प्राणी माझ्या आत्म्यात असतात आणि सगळ्या प्राण्यांना माझे चैतन्य प्राप्त झाले. अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला आपला विस्तार सांगितला. मी कसा पसरलेला सगळ्या ठिकाणी, अगदी हुबेहूब ही तुरेका अवस्थेमधल्या त्या महापुरुषाची अवस्था झालेली असते, जीवमुक्ताची स्थिती. पुढचा एक श्लोक सांगतात ऋषी, हा सुंदर वर्णन केलेलं हे ऋषी ऋषींनी. आणि म्हणून प्रभू रामचंद्र भगवान झाले. बरं, जन्मता कोणी भगवान नसतो, परंतु प्रभू रामचंद्रांना हा उपदेश जेव्हा त्यांनी दिला तेव्हा ते भगवत स्वरूप होऊन गेलेले होते. परंतु त्यांना पुढे पुष्कळ काम करायची होती, अनेक गोष्टी करायच्या होत्या, म्हणून वशिष्ठांनी त्यांना त्या तुरलेल्या अवस्थेतून खाली ओळखलं. पुन्हा या ज्ञान भूमिकेमधून जिथून त्यांना ते विलीन व्हायचे, त्या ठिकाणी त्यांना ते बाहेर काढायचे. परंतु त्या ज्ञानभूमीचा ते आत्मज्ञान त्यांचं सदैव राहायचं. नसतो यस्यांतर्वस्तु दृष्टिषु. कठीण श्लोक आहे हा. ईशिते नसतो यस्यांतर्वस्तुषु दृष्टिषु. चरेत सुषुप्त इव यः चरेत सुषुप्त इव सा यः सा मुक्त इति कथ्यते. तोच मुक्त. कसा मुक्त म्हणे हा, तो त्या आत्म्यामध्ये असल्यामुळे, आत्मविलासात असल्यामुळे, आत्म्याच्या संगतीत असल्यामुळे, आत्मस्वरूपात असल्यामुळे इष्ट किंवा अनिष्ट, इप्सित किंवा अनिप्सित, म्हणजे इष्ट किंवा अनिष्ट
चांगलं किंवा वाईट काही दिसत नाही त्याला. म्हणजे त्याची भेदबुद्धी नष्ट झालेली. द्वैत त्याला दिसतच नाही. होईल तो अद्वैताच्या अवस्थेत असतो आणि अद्वैताच्या स्थितीमध्ये चांगला आणि वाईट दिसत नाही. ही स्थितानी अनुस्थितानी या सर्व वस्तू दृष्टीशू, त्याच्या दृष्टीला चांगला आणि वाईट असं काहीही दिसत नाही. देहबुद्धी नसल्यामुळे, देहभावच असा नष्ट झाल्यामुळे इतर कोणत्याही सुखांची अभिलाषा नाही त्याला. आपल्याला सुखांची अभिलाषा का आहे? कारण आपण देहभावात असतो. आपल्या देहाला ती सुख हवी असतात. परंतु या महापुरुषाला तो देहभाव नाही. आता देहाचं विस्मरण झालेलं आहे. त्यामुळे त्याला कुठल्याही सुखाची आता इच्छा नाही, अभिलाषा नाही. आत्मलाभ झाल्यानंतर निश्चित किंवा अनिश्चित म्हणजे हवं किंवा नको हे काही राहत नाही. मला अमुक पाहिजे, मला तमुक नको, असं हवं नको असं काही राहत नाही. त्याची गरजच नाही. आता जीवन मुक्ताची व्याख्या आता योग विशिष्टाशी करतात. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं, अहंकारमयीं त्यक्त्वा वासनां विलयैव यः. अहंकारमयीं त्यक्त्वा वासनां विलयैव यः तिष्ठति ध्येय संत्यागी. तिष्ठति ध्येय संत्यागी जीवन मुक्त उच्यते. जीवन मुक्ताची व्याख्या केली विशिष्टांनी. संस्कृत जरी असलं तरी समजते. मग काय म्हणतात? अहंकारमयीं त्यक्त्वा वासनां विलयैव यः. अहंकारमय ज्या वासना त्या सहजतेने तो टाकून देतो. पण त्याच्या ठिकाणी अहंकारच राहिला नाही ना. मग आपल्या सगळ्या वासनांचं केंद्र आपला अहंकार आहे. आपल्याला ज्या इच्छा होतात, आपल्याला ज्या कामना इच्छा वासना होतात त्या आपल्या अहंकारामुळे आहेत. पण या महापुरुषाचा हा अहंकारच समाप्त झालेला आहे. तर त्याचा अंतःकरण समाप्त झाले. मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहम नाही आता. आणि त्याचा अहम गेल्यामुळे त्याच्या वासना खलास समाप्त झाल्या, इच्छा समाप्त झाल्या. म्हणून इच्छा नसणं ही जीवनमुक्तीची सुरुवात असते बरं आपली. आता आपल्याला अजून पुष्कळ फार पुढे जायचे, परंतु इच्छा कमी करीत जावं, वासना कमी करीत राहिलं पाहिजे. कारण वासना ह्या बंधनकारक असतात. वासनेनेच मनुष्य संसाराच्या त्या पाशांमध्ये अडकतो. जितक्या ज्याच्या जास्त वासना, कामना, इच्छा तितका तो संसारामध्ये, व्यवहारामध्ये जास्त गुरफटलेला असतो. आणि जो संसारामध्ये जास्त गुरफटलेला असतो तो साधनेमध्ये मुक्त होत नाही. कशा साधना केली जाईल. म्हणून संसारामध्ये जे जास्त अडकलेले असतात त्यांना हे जे अध्यात्मशास्त्र आहे हे ऐकणे जमत नाही. ऐकून तर ठेवा, ते जमत नाही त्यांना. कारण ते बिचारे इतक्या त्या ह्याच्यामुळे अडकलेले असतात. तेव्हा वशिष्ठ ऋषी सांगतात की अहंकारमय ज्या वासना त्या सहजगतीने त्याने टाकून दिलेल्या असतात. कारण तो ज्ञानी झालेला आहे, आत्मज्ञानी.
शेवटी ध्येय, ध्यान आणि ध्याता ही जी त्रिपुटी आहे ती त्याची समाप्त झालेली आहे. त्रिपुटी शून्य झालेला आहे, तो कुठलीच त्रिपुटी राहिलेली नाही, द्वैतही गेलेले आहे. अहंकार असल्याशिवाय कोणती वासना वा संकल्प निर्माण होत नाही असं ऋषी सांगतात. बरं, ज्या माणसांच्या मनामध्ये अहम भाव आहे, मी, त्याने किती जरी म्हटलं की मला काही वासना नाही, मला काही इच्छा नाही, असं किती जरी म्हटलं तरी ते त्याचं म्हणणं टिकणार नाही. पण जोपर्यंत त्याचा अहम भाव आहे, मी पण आहे, तोपर्यंत त्याच्या वासना सुटत नाही. म्हणून वासनेचं केंद्र आहे अहम, आणि अहम सोडून तर फार कठीण आहे. मन तल्लीन गेलेलं आहे, बुद्धी गेलेली आहे, चित्ते झाल्या गेलं, परंतु हा अहम जाता जात नाही. हा शेवटपर्यंत आम्हाला छळतो, परंतु या अवस्थेमध्ये मात्र त्याचा अहम घेऊन पडलेला असतो. दुरेगा अवस्था ही अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी अंतःकरण शून्य आहे. अंतःकरणाचे हे चार घटक जे आहे, सूक्ष्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त आणि अहम, ही सगळी दोन गेलेली समाप्त. अंतःकरण शून्य झालेला आहे हा, आणि अंतःकरण शून्य झाला असल्यामुळे त्याला वासना नाही, कामना नाही, इच्छा नाही, अहंकार म्हणून तत्वा वासना लीला या गेल्या, सहजगत्या त्याच्या वासना समाप्त झालेल्या आहे. आर्य तत्वज्ञानाचा शिरोभाग, आर्य तत्वज्ञानाचा शिरोभाग म्हणजे जीवनमुक्ती हा आहे. आपल्या आर्य तत्वज्ञानामध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये ही जीवनमुक्ती सगळ्यात श्रेष्ठ मानलेली आहे. कारण जीवनमुक्तीमध्ये तो जिवंत राहून मुक्त झालेला असतो. विदेह मुक्ती त्याच्या पुढच्या अवस्था आहे, परंतु त्यामध्ये मग तो माणूस म्हणून राहत नाही, देह म्हणून त्याचा विसर पडलेला आहे त्याला, मी तो त्याचा उपयोग नाही. परंतु जीवनमुक्त जो आहे तो देहात राहून मुक्त होऊन सगळ्या प्रकारची जी कर्म आहे ती कर्म करत असते. म्हणून जीवनमुक्तीला जास्त प्राधान्य दिलेले आपल्या आर्य तत्वज्ञानामध्ये. कारण जीवनमुक्तीमध्ये त्याचं सगळं कार्य चालू राहून सुद्धा तो मुक्त राहिलेला असतो. म्हणून असे जीवनमुक्त महात्मे जे असतात त्यांच्याच योगाने हा समाज परिवर्तन करतो. चांगली माणसं तयार होता समाजामध्ये. संत सत्पुरुष जे निर्माण झालेले आहे ते अशा जीवनमुक्त माणसांच्या संगतीत आल्याने झालेले आहेत. त्यात आपण पूजा प्रकरणात पाहू. आमचे सगळे संत जे आहेत या संतांना अशा जीवनमुक्तांची संगती लाभली, गुरु लाभले त्यांना, आणि त्यामुळे तेही जीवनमुक्त झालेले. तेव्हा आमच्या संतांचं जे जीवन आहे ते पाहण्यासारखे आहे. म्हणून आता पुढचा जो विषय आपला तो हाच असला, परंतु आता हा विषय संपला पाहिजे आपला. सूर्य अवस्था संपली पाहिजे आता. बघा, वशिष्ठ भगवान सांगतात, ऋषी सांगतात, हृदयात संपरित्यज्य सर्वं दृश्यं प्रशांतधीः, हृदयात संपरित्यज्य सर्वं दृश्यं प्रशांतधीः, व्योम सौम्यतरो अन्यग्रह स मुक्ता परमेश्वरः,
त्याला परमेश्वराची उपाधी देऊन टाकली ऋषींनी, म्हणून भगवान रामचंद्रांना भगवान म्हटलं गेलं. म्हणून जे भगवान होतात ते भगवान या अशा अवस्थेतूनच तयार होत जातात. भगवत स्थिती जी प्राप्त होते, देवत्व जे प्राप्त होतं ते देवत्व अशा अवस्थेतून प्राप्त होत जातात. आणि म्हणून एक सामान्य बालक म्हणून जन्मलेला मुलगा पुढे या अशा तऱ्हेनं तो भगवान होऊन जातो, देव होऊन जातो. आणि मग त्याची देव स्वरूपात पूजा अर्चा वगैरे करत असतात. हृदयात संपरित्यज्य सर्वं दृश्यं प्रशांतधिः व्योम सौम्यतरो अव्यग्रहासे मुक्ता परमेश्वर. या श्लोकाचा, त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, सर्व प्रकारचे दृश्य पदार्थ, दिसणारे सगळे पदार्थ, सूक्ष्म व स्थूल पदार्थ, जे दिसतात आणि जे दिसत नाही असे सूक्ष्म आणि स्थूल पदार्थ, या सर्वांचा मनापासून त्याग केलेला असतो. बरं, जीवनमुक्तीच्या अवस्थेमध्ये या सर्व पदार्थांचा त्याग केलेला असतो. आत्मबोधामुळे बुद्धीची जळजळ नाहीशी झालेली असते. जो आकाशापेक्षाही शांत असतो, प्रशांतही म्हटले त्याला. व्योम सौम्य, व्योम म्हणजे आकाश, आकाशाप्रमाणे शांत असतो. आकाश जसं शांत राहतं, त्याचे मन प्रपंचामध्ये कधीही व्यग्र होत नाही. खालच्या अवस्थेची स्थिती आहे, दुर्गावस्थेची नाही. तोच खरा परमेश्वर तुल्य जीवन मुक्त हो. तेव्हा जीवनमुक्तीची ही जी अवस्था आहे तीच खरी मोठी अवस्था आहे असं ऋषी सांगून राहिले. कारण जीवनमुक्तीच्या अवस्थेमध्येच कर्मही घडतं आणि तो मुक्तही राहतो. तुमच्या तुरेगा अवस्थेमध्ये कुठलंच कर्म करता येत नाही त्याला. म्हणून तुरेगा अवस्थेच्या खालच्या अवस्थेमध्ये जीवनमुक्ती जी येते ती श्रेष्ठ आहे असं ऋषीचं म्हणणं आहे. तीच परमेश्वराची अवस्था आहे. तर परमेश्वरालाही कार्य करता आलं नसतं ना. भगवान श्रीकृष्णाला कसा उद्देश करता आला असता अर्जुनाला. मग तोच खरा परमेश्वर तुल्य जीवन मुक्त होईल. यापूर्वी त्याचे निर्विकल्प समाधी ही मनुष्य समाधीची त्याने अनुभव घेतलेला असतो. हा जो आत्मज्ञानाचा अनुभव आहे हा समाधी नंतर येणारा अनुभव. ज्ञानाच्या या भूमिका समाधीच्या नंतर येणाऱ्या असतात. याचा अर्थ असा झाला की प्रभू रामचंद्रांना निर्विकल्प समाधीतून पुढे नेलेले आहे विशिष्टांनी. देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी असणे हा सामान्य माणसाचा खरा बंध आहे. आपला जो बंध आहे तो या देहालाच आम्ही आत्म स्वरूप मानतो, आत्मस्थिती मानतो, आत्मा मानतो, मी म्हणतो. बंधन आहे हा हेच मोठं बंधन आहे. आत्म्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी असणे हाच खरा मोठा मोक्ष आहे. अरे आत्म्यालाच आत्मा म्हणा, त्याला ओळखा. देहाला काय आत्मा आत्मा म्हणता, मी म्हणता. देहाच्या ठिकाणी आत्मभाव नको. आत्मभाव हा आत्म्याच्या ठिकाणी नसला पाहिजे असं ऋषीचं सांगणं आहे. बंध व मोक्ष या बाबतीत जीवनमुक्ताचा दूर गेलेला असतो. त्याचे सगळे बंधन तुटून गेलेले असतात. या जगात सुख म्हणून जे म्हणतात ते आत्मसुखच आहे. बरं, विषय सुख ही आत्म्याशिवाय मिळत नाही. तर खरं की नाही. आता आपण जे खातो पितो फिरतो किंवा जी संसारातली सुख अनुभवतो त्यासाठी सुद्धा आत्मा आहे आपल्या देहामध्ये म्हणून तो ते सुख मिळतं.
म्हणजे आत्म्याशिवाय हे जगातलं सुखही प्राप्त होत नाही. परंतु खरं सुख जे आहे ते आत्म्यात आहे. या देहानं किंवा या संसारानं प्राप्त होणारे जे सुख आहे ते क्षणिक असते, भासमान असते, ते परिवर्तनशील असते, नष्ट होणार असते. आणि म्हणून कायम राहणारं जे सुख आहे ते आत्म्यात आहे. म्हणून त्या आत्मसुखाची वाट धरा असं ऋषीचं म्हणणं आहे. किंवा आपल्या सर्व साधकांनी आत्मसिद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करावा साधनेतून. अशी प्रार्थना करून महाराजांना आपण आजचा हा जो सप्तभूमिकांचा विषय आहे तो आता संपलेला आहे. उद्यापासूनचा जो विषय सुरू होणार आहे तो सद्गुरु कृपेने प्राप्त होणारी स्थिती, अवस्था असा आहे. तेव्हा आपल्या सगळ्या संतांना ही स्थिती कशी प्राप्त झाली हा मोठा मनोरंजक विषय आता. तसा आता हा अवघड नाही. आता हा जो विषय घेतला आपण सप्तभूमिकांचा हा अतिशय अवघड आहे. कारण तो समाधी नंतर येणारा. परंतु आपल्या सगळ्या संतांना ज्या दीक्षा झालेल्या आहेत त्या कशा झाल्या, कोणत्या झाल्या याचा विचार जर आपण पाहिला तर मग आपल्याला असं दिसेल की ते आपल्या सारखेच होते आणि आपल्या सारख्याच अवस्थेमधून पुढे गेलेले. मग आपल्यालाही संत होता येईल. कमीत कमी संत तर व्हा. परमेश्वर जेव्हा होता येईल तेव्हा पाहू पुढे. सगळ्याची वेळ संपलेली. सत्संगाला विश्राम देऊया. फार मनोरंजक विषय थे. सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.